हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन इंदापूरच्या मैदानात उतरवण्याचा शरद पवारांचा प्लॅन आहे। शरद पवार यांच्या इंदापूर पॅटर्नला काँग्रेसनं खो घातलाय। हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊ नका अशी भूमिका काँग्रेसनं घेतली। काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शरद पवारांसमोर आता मोठा पेच निर्माण झालाय। इंदापूरमधील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। भाजप नेते विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। दत्तामामा भरणे हे महायुतीचे उमेदवार असतील तर हर्षवर्धन पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार देण्याची व्यूहरचना शरद पवारांनी केली। पण शरद पवारांच्या या प्लॅनला काँग्रेसनं सुरुंग लावलं। हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षात घेण्यास काँग्रेसनं विरोध केला। काँग्रेस नेते जाहीर काहीही बोलत नसले तरी हर्षवर्धन पाटील हे संधी साधू असल्यानं त्यांना मवियात घेऊ नका अशी काँग्रेसची भूमिका आहे। स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन यांचं काम करणार नसल्याचं सांगितलं। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र या चर्चेचा इन्कार केलाय। हर्षवर्धन पाटील हे जाणार माननीय पवार साहेबांच्या आणि तुतारीवर उभं राहणार अशी चर्चा आहे। राहतात की नाही मला माहित नाही, पण जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याचा प्रचार आम्ही तिघही एकमेकाचा प्रचार हा मनापासून करणार आहोत। त्यामुळे काही काळजी करण्याचं काही कारण नाही। सुप्रिया सुळेंनी मात्र या चर्चांचा इन्कार केलाय। इंदापूरची जागा कोणत्या पक्षाला हे अजून निश्चित झालेलं नसताना अशा चर्चा निरर्थक असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये घेण्यात येऊ नये अशी मागणी आता इंदापूरमध्ये हे सगळं मी तुमच्याचकडून ऐकते। अजून सीट वाटप होईल, सीट वाटप झाल्यानंतर कॅन्डिडेटचा निर्णय होईल। त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय हे सगळे तुमच्याचकडून ऐकते। शरद पवारांनी एक जागा निवडून आणण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली। अजित पवारांना इंदापुरात चेकमेट देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा उमेदवार शोधून सापडणार नाही, पण काँग्रेस नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांना विरोध केल्यानं पवारांच्या इंदापूर प्लॅनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।